नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यांना विनम्र अभिवादन करून आज आपण खास पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत। ते म्हणजे अविनाश महातेकर सर। अविनाश सर, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आचार्य 90 FM मध्ये। सरांची ओळख थोडक्यात म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत। दलित पॅन्थर चळवळीतील कार्यकर्ते सर होते आणि आंबेडकरी चळवळीतील देखील प्रभावी वक्ते म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो। आणि आताच्या युट्यूबच्या माध्यमातून आणि ठिकठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांमधून सरांचा नेहमीच आपण उत्कृष्ट असं भाषण आणि संभाषण कौशल्य आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे। आता थोडक्यात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांचा जो सगळा जीवन प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला एक कार्यक्रमाची निर्मिती व्हावी, एक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून एक छानशी कविता कवी गीतकार मिलिंद गांधी यांनी लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी, तर ती सादर करते। माणूस उद्धराया हा देश सावराया, माणूस उद्धराया हा देश सावराया, यावे पुन्हा पुन्हा हो जन्मास भीमराया। क्रांती अबोल झाली विझल्यात या मशाली, क्रांती अबोल झाली विझल्यात या मशाली, ही ज्योत पेटवाया यावेस भीमराया। काळीज जोडणारी उरली न माणसेही, काळीज जोडणारी उरली न माणसेही, कारुण्य हे नव्याने द्यावेस भीमराया। अज्ञान साचलेले थिजले विचार सारे, अज्ञान साचलेले थिजले विचार सारे, द्यावा समानतेचा संदेश भीमराया। वाटा अनोळखिया झाल्यात वादळाने, वाटा अनोळखिया झाल्यात वादळाने, व्याकुळ लेकरांना सांभाळ भीमराया, व्याकुळ लेकरांना सांभाळ भीमराया। ही कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जशी समर्पित आहे तशीच मला वाटतं महातेकर सरांना देखील समर्पित आहे। कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं त्यांचं कार्य होतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांचं कार्य अनुसरून महातेकर सर आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलेलं आहे। सर, काय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श तुम्ही जेव्हापासून ठेवलात, म्हणजे मला वाटतं लहानपणापासूनच असेल ना तुमचा हा आदर्श झाला? बरोबर। हा, तर ते गुरु म्हणून गुरुस्थानी तुम्हाला कधीपासून जाणीव झाली त्यांची? कार्यक्रमाला सुरुवात करताना मी देखील तुमच्यापासून प्रेरणा घेऊन कवितेतून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि सुरुवात करतो। कापलो गेलो तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी सोडले नाही तुला, तोडलो गेलो तरी सोडले नाही तुला, भीमराया घे तुला ही उद्ध्वस्त झालेल्यांची वंदना। खरोखर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जो एक आमच्या सर्वांनाच निष्ठा भाव आहे, तर तो म्हणजे आमच्या रक्तातच भीम असावा अशा एका प्रकारचा आहे। म्हणजे आमचा जन्म झाला त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हयात असले तरी देखील आम्हाला फारसं कळत नव्हतं। बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं त्यावेळेला शाळेला सुट्टी दिली, मी दुसरी तिसरीत काहीतरी होतो आणि आम्हाला काहीच कल्पना नाही। आम्हाला सुट्टी दिली शाळेतून म्हणून आम्ही येऊन आपले दिवसभर खेळत बसलो सगळे मित्र। पण संध्याकाळी ज्या वेळेला कामाला गेलेली माणसं आमची परत यायला लागली, त्यात माझे वडील वगैरे होते, चुलते होते, सगळेच होते, आणि ती जे एका अशा वेगळ्याच एका भावनेनं प्रेरित होऊन धनाधन सायकलीवर येत होती। पुण्याला मी राहायला होतो आणि सायकली ठेवून त्या सर्वांचा एक विचार चालला होता की आता मुंबईला कसं जायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण यात्रेमध्ये कसं सामील व्हायचं याच्यावर। आणि ती सगळी मंडळी रातोरात गेली त्यावेळेला आम्हाला थोडंसं गांभीर्य जाणवलं की काहीतरी बाबासाहेब आंबेडकर म्हणून आहेत। नंतरच्या काळामध्ये बाकी मग शाळेत असतानाच माझं बरंचसं बाबासाहेबांच्या विषयीचं वाचन वगैरे पण झालं आणि मुख्य म्हणजे बाबासाहेबांच्या विषयी निष्ठा अशा प्रस्थापित होत गेल्या। माझ्या वडिलांचा पुस्तक संग्रह असायचा आणि त्यांचे काही मित्र पुस्तक काही वाचायला घेऊन जायसाठी म्हणून ते यायचे, त्यावेळेला ते पुस्तक शोधून देण्याचं काम माझ्याकडे असायचं
आणि त्यावेळेला मी बघायचो की बाबासाहेबांची पुस्तकं बाबासाहेबांच्यावर लिहिलेली त्यावेळेला फार कमी होती आणि बाबासाहेबांनी लिहिलेली देखील पुस्तकं अवेलेबल त्यावेळेला फार कमी होती. पण बरीचशी पुस्तकं माझ्या वडिलांच्याकडे होती. मी स्वतः कॉलेजमध्ये असताना त्यांचं ते प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक इंग्लिश मधलं ते वाचलं होतं. तर त्यामुळं बाबासाहेबांची पुस्तकं आमच्या घरामध्ये होती. परंतु तरी देखील बाबासाहेब आंबेडकर आणि ती सगळी चळवळ करायला एक वेगळ्या प्रकारचा सगळा कालखंड असा जावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही घरामध्ये एकमेकांना परस्परांना जय भीम करायचो. आमच्या वडिलांचे मित्र आले त्यांना जय भीम करायचो. आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेला की बाबा नमस्कार आपण का नाकारतो किंवा रामराम आपण का नाकारतो, हे एवढं काय फार कळण्याचं वय नव्हतं आमचं ते. पण अशा एका लहान वयामध्येच आमच्यावरती बाबासाहेबांचे संस्कार झाले आणि नंतर मग जसं वाढत गेलो तसं बाबासाहेब आम्ही अगदी काळजाशी घट्ट धरून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्या व्यतिरिक्त म्हणजे कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट आमच्या स्वार्थासाठी देखील आम्ही केले नाही आणि काही नाही. अच्छा, बाबासाहेबांनी जे म्हणजे त्यांचा जो लढा आहे तो थोडासा तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. पण लढ्याच्या सुरुवातीच्या आधी ते बॅरिस्टर झाले आणि ती जी पदवी त्यांनी संपादन केली म्हणजे त्यांना कायद्याचा जो अभ्यास त्यांनी करून घेतला. कारण आपल्याला कायदा हा कळला पाहिजे, हे जेव्हा आपल्याला कळतं नंतर कायद्यानंतर मग राजकारण येतं. पण मुळात तुम्हाला कायदेच माहिती नसतील तर तुम्ही राजकारण काय करणार. तर मग कायदे तज्ज्ञ म्हणून जो त्यांचा अभ्यास होता किंवा एक अभ्यास करण्याचा त्यांनी विचार मांडला, तर त्यामागे कायदे तज्ज्ञ म्हणून तुम्ही त्यांना कसं पाहता. बाबासाहेब आंबेडकर एक फारच वेगळं व्यक्तिमत्व आहे हे मी तुम्हाला म्हणजे पुन्हा पुन्हा सांगतो. कारण त्यांनी शिक्षणाच्या वयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. एवढंच नव्हे तर एकाच वेळेला 3 विषयावरचे प्रबंध त्यांनी लिहिले आणि वेगवेगळ्या राष्ट्रांच्यात जाऊन त्यांना ती माहिती होती की बाहेरच्या देशांच्या मध्ये अधिक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतंय आणि त्या ठिकाणी मोठ्या शिताफीनं ते गेले. त्यांच्या काय घरातली फार श्रीमंती होती अशातला भाग नाही, पण त्यांच्याशी ओळख व्हायची. समजा कोल्हापूरचे महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील किंवा याचे महाराज असतील आपल्या गुजरातचे, परंतु त्यांनी मदत घेतली ती शिक्षणासाठी मदत घेतली आणि त्याचा फायदा त्यांनी बरोबर करून घेतला आणि त्यांनी सर्व प्रकारचं उच्च शिक्षण त्यांनी प्राप्त केलं. म्हणजे एकेकाच विषयावरती त्यांनी 3 त्याच्यामध्ये पदव्या संपादित केलेल्या आहेत. तर हे बाबासाहेबांचं कौशल्य होतं, त्यांनी ते सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला जर पहिला संघर्ष कुठला करायचा असेल तर तो अस्पृश्यतेच्या विरुद्धचा करायचा आहे याची त्यांना जाणीव होती. स्वतः त्यांनी देखील अस्पृश्यते काही भोग भोगलेले आहेत, काही लहानपणच्या त्यांच्या देखील काही गोष्टी आहेत. ते शाळेमध्ये असताना त्यांना एकदा शिक्षकांनी प्रश्न विचारला होता, अशी ती चर्चा आहे की बाबा त्यांना तो प्रश्न विचारला होता की बाबा अशी कोणती गोष्ट आहे जगामध्ये की जी तुम्हाला दिसते परंतु तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. तर बाबासाहेबांनी पटकन उत्तर दिलं की हा वर्गामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे, हा मला दिसतो पण मी त्याला जाऊन स्पर्श करू शकत नाही. आता याच्यातला म्हणजे असं खरंच घडलं की नाही घडलं हा भाग वेगळा आहे, परंतु बाबासाहेबांच्या मनामधले व्यवहार याच्यातून स्पष्ट होतात ना की त्यावेळेला ही सगळी जी विसंगती होती म्हणजे अस्पृश्य मुलांना पायी चालत जावं लागत होतं, त्याच्याऐवजी मैलोनमैल पायी चालत जावं लागायचं. बाकीची मुलं बैलगाडीमध्ये बसलेली असायची, बैलगाडीवाला त्यांना चुकून कधी आपल्या गाडीमध्ये घेत नसायचा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलेलं होतं. पण वैशिष्ट्य असं आहे की ते नकारात्मक झालं नाही किंवा खचून गेले नाहीत. म्हणजे वा या देशात आपला एवढा मोठा अपमान होतोय म्हणून हा देशच सोडून जायचं किंवा काय करायचं अशा प्रकारचा विचार त्यांच्या डोक्यात कधीच आला नाही.
तर मग याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील, याच्यामध्ये बदल कसे करता येतील, या भूमिकेतून त्यांनी या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत आलेले आहेत बाबासाहेब. आणि पहिल्यापासूनच त्यांनी जनकल्याणाचा विचार केला, म्हणजे समाज कल्याणाचा विचार केला. कारण फक्त आपल्या समाजाचाच नाही तर त्यातून इतर समाजाचाच देखील भर झालेला आहे. म्हणजे कामाचे 12 तासावरून त्यांनी 8 तास केले आणि सार्वजनिक सुट्ट्या ह्या मिळायला पाहिजेत. हे जे कायदे आधी नव्हते ते त्यांनी अंमलात आणले, त्यांचा विचार होता. त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना ह्या पिढीपर्यंत देखील किती त्याचा उपयोग होतो आहे त्यांच्या विचारांचा. नाही, त्यांची भूमिका ही सातत्यानं व्यापक अशीच राहिलेली आहे. म्हणजे समजा अस्पृश्यता नष्ट करायची, अस्पृश्यता नष्ट केल्यानंतर मग जो समाज राहणार आहे त्या समाजाच्या पुढ्यातले प्रश्न कोणते असतील आणि मग ते प्रश्न कसे आपण निर्वाहायचे, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला होता. आणि उदाहरणार्थ आता पाण्याचं जे आहे तर ते पाणी, पिण्याचं पाणी त्यावेळेला अस्पृश्यांची जी काय वस्ती होती, महारवाडे होते, महारवाड्यामध्ये एकतर विहिरी नसायच्या आणि गावामध्ये जर एखादी विहीर असेल तर काही त्या ठिकाणी गावाने नियम केलेला असेल तर ठराविक वेळेतच या मुलांना, या लोकांना पाणी मिळायचं आणि ते रात्री अपरात्री मिळायचं अंधारात. तर अशा प्रकारची ह्या ज्या अडचणी होत्या, या अडचणीच्या वरती त्यांनी सुडातून कोणता मार्ग शोधला नाही. तर या अडचणीसाठी म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली ती एका जागृतीची भूमिका घेतली आणि ही जागृती, या जागृतीच्या प्रश्नावरती त्यांनी काम करत हे प्रश्न बाबासाहेबांनी सोडवत आणलेले आहेत. म्हणजे आजच्या जर मुलांना सांगितलं आपण की बाबासाहेबांनी पाण्याचा प्रश्न सोडवला तर मुलांना एवढं आश्चर्य वाटतंय किंवा त्यावेळेला पाणी मिळत नव्हतं प्यायला म्हणजे काय प्रकार आहे, किंवा आपल्याला वरच्या ओंजळीने वरून कुणी पाणी टाकतंय आणि ते ओंजळीनं आपल्याला प्यावं लागतंय, हा काय प्रकार आहे. ते आजच्या मुलांना तो समजत नाही, कळत नाही, कारण त्यांना ही विषमताच माहिती नाही, त्यांच्या ऐकिवातही नाही किंवा त्यांच्या, आता ते आमच्याही आजोबांच्या पर्यंत सगळा तिचा भाग आहे. आजोबांच्या नंतर ती सगळी सुटतच आली, तुटतच आली. त्यामुळे आम्ही थोडीफार अनुभवली, पण बाकीची अशी कोणाला अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे त्यांना ती तितकी महत्वाची वाटत नाही, त्यांना त्याच्यामध्ये फार आश्चर्य वाटत नाही किंवा पाणी, आश्चर्य वाटतं किंवा पाणी मिळत नव्हतं म्हणजे काय, असेही जे आहेत. म्हणजे लहान लहान मुलं जे प्रश्न विचारतात, कधी मी त्यांच्याशी बोलत बसलो तर ते प्रश्न हा विचारतातच ना की आपल्याला पाणी मिळत नव्हतं म्हणजे काय, असा हा प्रश्न ते विचारतातच. तर त्यांना हे सांगता येत नव्हतं मला की नळाने पाणी येते असं त्यांना जे माहित आहे, मग हे नळाचं पाणी मिळत नव्हतं का त्यांना, असं त्यांना ते वाटत राहतं. पण याच्या मधला जो एक मूलभूत भाग आहे की एका विषमतेच्या कल्पनेने हे जे सगळं लादलं गेलेलं होतं त्याचा बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं धिक्कार करत होते, निषेध करत होते. आणि त्याची सावधानता त्यांची अतिशय होती. त्यांचा धर्माचा हा काहीतरी एक भाग आहे असं त्यांचं म्हणणं अजिबात नव्हतं, परंतु धर्माच्या नावाने कोणीतरी हे सगळं हा प्रकार करते. म्हणजे कोणतीही जात व्यवस्था असेल, उच्चवर्णीय असतील, कोणी असतील, पण ते धर्माच्या नावाने करतायत एवढ्या पुरता त्यांचा त्या धर्माला विरोध होता. नक्कीच. आणि अजून सगळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशी सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष कार्यक्रम घेऊन आलो आहोत अविनाश महातेकर सर यांच्यासोबत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण विशेष कार्यक्रम घेऊन आलो आहोत अविनाश महातेकर सर यांच्यासोबत. अविनाश सर, परत थोडं कायद्याविषयीच विचारेन तुम्हाला, कारण तो एक महत्वाचा भाग आहे सगळा महामानव यांच्या चरित्रामधला.
ते म्हणजे महिलांसाठी त्यांनी फार उत्तम असे कायदे केलेले आहेत. कारण घटस्फोटानंतर महिलांचं काय होणार हा एक प्रश्न होता. नंतर महिलांना सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत, पगारी रजा मिळाल्या पाहिजेत. नंतर कामगार कल्याण निधी हा सुद्धा कायदा त्यांनीच आणला अंमलामध्ये. आणि बरेचसे आहेत. स्त्रियांचे हक्क म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये देखील स्त्रियांचा सहभाग असायला पाहिजे असा एक त्यांचा म्हणजे हे जे सगळे आपण कायदे आज वाचतो तेव्हा त्यांनी किती मोठी त्यांची दूरदृष्टी होती आणि त्यांनी किती सगळा पुढचा विचार करून ठेवला होता. त्यामुळे आज आपण किती आपलं सगळं जीवन सुलभ झालेलं आहे. तर तो त्याविषयी थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं. एक त्याच्यामध्ये भाग असा आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी काम करत होते, संपूर्ण देशभरातला विचार त्यांच्या डोक्यात होता. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं, वेगवेगळ्या पद्धतीची अनटचॅबिलिटी होती, अस्पृश्यता होती. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते फिरत होते संपूर्ण देशभर आणि काम करत होते बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळेला महात्मा गांधी या देशामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आणि स्वातंत्र्याचे एक लढवय्ये शिलेदार म्हणून एक महात्मा गांधी होते. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या अनेक धोरणांना विरोध केला आणि उघडपणे विरोध केला दोघांच्या मध्ये. आणि महात्मा गांधी देखील, मी पुढे जाऊन हे देखील सांगतो तुम्हाला की महात्मा गांधी देखील हे जाणून होते की बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय विद्वान असे ग्रहस्थ आहेत. तेव्हा दोघंही तसे मातब्बर होते आणि दोघंही एकमेकाला असे ज्याला काय म्हणतात तोलून मापूनच हे करत होते. तर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळं सातत्याने वेगवेगळ्या भूमिका सतत घेत राहिले. ब्रिटिश सरकारच्याकडून त्यांना ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या त्या गोष्टी त्यांनी तिन्ही कॉन्फरन्समध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारशी त्या गोष्टींच्या बद्दलची चर्चा केली आणि त्या गोष्टी त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा त्यामुळे एक कॅरेक्टर एक असं व्यक्तिमत्व एक असं ते स्पष्ट होत गेलं की विचारवंत आहे, विद्वान आहे आणि लोक विकासाच्या कामावरती भर आहे, ज्याचा देशाचं विघटन किंवा काय या भानगडीमधला हा माणूस नाही असं ते त्यांचं एक चांगलं कॅरेक्टर उभं राहिलं होतं. ते महात्मा गांधींनाही माहिती होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटना लिहिण्याची त्यांना संधी आली तो देखील एक प्रकार असा आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला एका घटनेची गरज होती आणि मग आता ही संविधान कोणी लिहायचं, ही घटना कोणी लिहायची. त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंनी अमेरिकेतल्या एका घटना तज्ज्ञाला फोन केला आणि त्यांनी विचारलं की बाबा आमच्या देशाची घटना लिहायची तर तुम्ही ती जबाबदारी घेताय का. त्यानं हसून उत्तर दिलं की घटनेवरचा चांगला अभ्यासक हा तुमच्या देशामध्ये आहे आणि तुम्ही मला कसं काय विचारता. त्यामुळं कोण आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा कॉन्स्टिट्यूशनच्या सगळ्या देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचा चांगला स्टडी आहे हे त्यांनी सांगितलं. नेहरू थोडेसे गोंधळून गेले आणि नेहरूंनी महात्मा गांधींना जाऊन विचारलं की बाबा असं मी एक विचारतो घटना लिहिण्याच्या संदर्भात, परंतु परदेशी नागरिक काय परदेशी विचारवंत काय ती जबाबदारी घेत नाहीत. पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलेलं आहे तर मग त्यांना द्यायची का घटना लिहायला हे त्यांनी गांधीजींना विचारलं. गांधीजींनी नेहरूंना सरळ प्रश्न विचारला की दुसरा कौन है जो कॉन्स्टिट्यूशन लिख सकता है. नेहरू गप्प झाले आणि मग त्यांनी ती बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचा अध्यक्ष नेमून त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली. ही जबाबदारी दिल्यानंतर त्यावेळेला बाबासाहेब थोडेसे थकलेले होते आणि आजारी पण असायचे, पण त्यांनी कशाचाही विचार न करता 24 तास काम करत त्यांनी ती घटना लिहिण्याचं कामकाज त्यांनी चालू ठेवलं. चांगलं त्यांना त्यांचे जे सहकारी होते त्यांच्या हाताखाली काम करणारे जे लोक होते राव वगैरे या आडनावाचे त्या सर्वांनी त्यांना चांगलं सहकार्य केलं आणि आपली एक चांगली घटना तयार झाली. त्या घटनेमध्ये तुम्ही जो महिलांच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे त्या प्रश्नावरती देखील त्यांनी काम केलं. महिलांच्या प्रश्नावर म्हणजे आपल्याकडे अशी प्रथा आहे की पूर्वीच्या काळी महिला तिचा जर पती वारला तर त्या पतीसोबत त्या बाईला देखील सती जावं लागायचं. हे ब्रिटिश सरकार ज्या वेळेला आलं त्या ब्रिटिशांना देखील आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला
आपल्या भारतीय लोकांनी त्यांच्यावर आरोप केला की तुम्ही आमच्या या धार्मिक याच्यामध्ये हस्तक्षेप कसा काय करताय. मग ब्रिटिशांनी एक सूचना केली की आम्ही ज्या वेळेला ती तुम्ही त्या सरणावर चढवाल आम्ही तिथं उभ्या असू आणि ती जर सरणातून बाहेर आली तर आम्ही तिला वाचवू. आणि मग अशा प्रकारे त्यांनी देखील म्हणजे ही जे सती जाण्याची जी प्रथा होती हिला बंद करण्याच्यासाठी म्हणून त्यावेळेला इतर देखील लोकांनी कामं केले. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या संदर्भातला पूर्णपणे विचार करून ती स्त्रियांच्या हक्काची एक सनद त्यांनी तयार केली. आणि गंमत म्हणजे ही सनद ज्या वेळेला त्यांनी संसदेत सादर केली आणि ही सनद तयार केली जाते लिहिली जाते हे माहिती असल्यामुळे अनेक ज्या उच्चवर्णीय महिला होत्या त्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली होती. त्यांना काहीतरी एक मोठ्या प्रमाणात नव्हतं ते पण एक विरोध करायला सुरुवात केली होती. एक प्रसंग असा आहे की बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते महिला विधेयक ठेवलं त्याच्यावरती भाषण केलं आणि भाषण करून ते बाहेर पडत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब होत्या आणि काही महिला या बऱ्याचशा पुण्यातून वगैरे गेलेल्या ब्राह्मण महिला होत्या. या महिला त्या ठिकाणी त्यांना विरोध करत उभ्या होत्या. जास्त नव्हते 20-25 महिला होत्या. बाबासाहेब काही नाही शांतपणे बाबासाहेब तिथून चालले होते. तर त्या माईसाहेबांनी बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही या महिलांना हक्क देण्याचं काम करताय त्यांना अधिकार देण्याचं काम करताय त्यांना पुरुषी गुलामगिरीतून त्यांना बाजूला काढायचा प्रयत्न करताय आणि मग ह्या महिला तुमच्या विरोधात का घोषणा देत आहेत. तर बाबासाहेब त्यांना शांतपणे म्हणाले की मी काय करतोय हे त्या लोकांना कळत नाहीये. हे ज्या वेळेला त्यांना कळेल त्यावेळेला ते मला डोक्यावरती घेतील. आजची जर परिस्थिती आपण बघितली की आज स्त्री मुक्ती या भूमिकेनुसार सर्व महिला या पुरुषांच्या बरोबरीने आज कामं करतात. पुरुषांची जी काही कामं होती पैसा मिळवण्याची त्या कामांच्यावरती त्यांचा अधिकार आता सुरू झालेला आहे. या सगळ्या गोष्टी होत राहतात परंतु या महिलांना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचा भाष्यकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे त्यांना अजून माहिती पडत नाही. ते ज्या वेळेला वाचतील त्यावेळेला मला निश्चित खात्री आहे की बाबासाहेबांच्या प्रती त्यांना आदर वाटू शकेल त्यांना आदर वाटेल. इथपर्यंत त्या बाबासाहेब आंबेडकरांची महिलांच्या संदर्भात देखील एक भूमिका राहिलेली आहे आणि ती सर्वच महिलांना समान राहिलेली आहे. धार्मिक जे काही गोष्टी आहेत की ज्या धार्मिक गोष्टीतून तिची विटंबना होत होती उदाहरणार्थ पती निधनानंतर केस कापणे वगैरे तर या सुद्धा गोष्टी बंद कराव्या लागल्या. त्यांनी हे काम सोपं नव्हतं. आत्ताची पिढी किंवा आत्ताच्या जनरेशन एक 4-5 जनरेशन गेल्यानंतर 4-5 पिढ्या गेल्यानंतर आता त्याच्याविषयीची एक चांगली भूमिका ही सर्व लहान मुलींच्या पासून ते मोठ्या महिलांच्या पर्यंत सर्वांच्या मनामध्ये भरलेली आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचे याच्या पाठीमागे परिश्रम आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. नक्की. आता महिलांचा विषय निघालाच आहे तर आंबेडकर यांच्या जीवनामध्ये रमाईचं स्थान आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय म्हणजे कसं होतं एक मिस्टर मिसेस म्हणजे नवरा बायकोचं नातं त्याविषयी थोडंसं. त्यांचं लग्न झालं त्यावेळेला बाबासाहेब देखील कमी वयाचे होते 14-1 वर्षाचे होते 13-14 वर्षांचे होते आणि रमाई सुद्धा 8-9 वर्षांची होती. आणि त्यावेळेच्या जुन्या प्रथेप्रमाणे ते लग्न लवकर करायचं म्हणून ते लग्न केलं. इथं मुंबईमध्येच ते भायखळ्याला लग्न झालं ते आणि रमाईशी बाबासाहेबांचा संसार सुरू झाला. रमाई अतिशय विनम्र अशी एक बाई आहे आणि तिला बाबासाहेब इतके मोठे वाटायचे. सुटाबुटातले बाबासाहेब वकिली करायला निघायचे त्यावेळेला इतके मोठे वाटायचे की तिनं बाबासाहेबांच्या विषयी फारच असं एक आदर ठेवला. दुर्दैव असं आहे की त्या फारच लवकर आजारी देखील पडल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांच्यासाठी फार श्रम घेतले. त्यांचे जे काही सहकारी होते त्या सहकार्यांनी त्यांना जागा बदलण्याच्यासाठी हवामान बदलण्याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या गावी वगैरे रमाबाईंना घेऊन जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु रमाबाई हे बाबासाहेब आंबेडकरांचं एक दुखरं अंग होतं याच्यामध्ये शंका नाही.
एक प्रसंग असा आहे की रमाबाई आजारी असतात आणि आजारी असताना म्हणजे या नव्या बिल्डिंगमध्ये राहायला आलेल्या असतात त्यावेळेला दादरच्या त्या वास्तूमध्ये ते राहायला आलेले असतात, पण आजारी असल्यामुळे त्या पडून असायच्या आणि बाबासाहेब बाहेर ज्या वेळेला पडायचे त्यावेळेला बाबासाहेब एकदम जड पावलाने त्या बिल्डिंगच्या खाली यायचे आणि कुणाला माहिती नसेल पण ते खाली आल्यानंतर त्या जिन्याच्या तिथे रडत उभे राहायचे. त्यांना तिला बघता येत नाही आणि इकडे वरती रमाबाईला वाटायचं की बाबा मला न बघता बाबासाहेब कसे काय गेले म्हणून ती तिकडे व्यथित व्हायची आणि तिचं दुखणं बघवत नाही म्हणून बाबासाहेब खाली येऊन अक्षरशः रडायचे. त्यांचे कार्यकर्ते जे होते ते त्यांचे डोळे बिळे पुसायचे आणि मग ते त्यांना खात्री द्यायची की आम्ही रमाबाईची काळजी घेतो, तेव्हा ते बाहेर पडून कामं करायचे. ते इतकं त्यांचं रमाबाईंच्या वरती एक प्रेम होतं, एक प्रश्नच नाही. आणि एवढं खरतर आयुष्य आणि एवढ्या महामानवांच्या साथीने जोडीने संसाराचा गाडा रेटणं हे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. नाही प्रश्नच नाही. बाबासाहेबांची एक म्हणजे इमेज होती, एक ख्याती होती अशी की ते वकील होते आणि चांगले वकील होते, निष्णात वकील होते. एका म्हणजे फाशीची जी शिक्षा आपल्याकडे रद्द झालेली आहे त्याला बाबासाहेबांचं आर्ग्युमेंट कारण आहे फार मोठं. ते आता इथं काय मी ते सांगत बसत नाही, पण एक म्हणजे मोठे विद्वान होते ते काय करायचे सामाजिक कार्यावरती, त्या सामाजिक कार्यातून ते कधी पैसा मिळवायचा प्रयत्न करत नव्हते. कधी कुठं भाषणाला गेले की त्याचे काय जाण्या येण्याचा खर्च म्हणा किंवा काय म्हणा असलं काही मागायची त्यांची पद्धत नव्हती. तर मग त्याच्यासाठी ते काय करायचे की एखाद दिवशी एक अर्धा तास 1 तास जाऊन कोर्टामध्ये एक केस चालवायचे. ते काय 4-5 पैसे मिळायचे त्याच्यामध्ये ते त्यांचं सगळं भागवायचे. म्हणजे त्यांच्यामुळं त्यांची तशी एक अशी प्रतिमाच होती ती की ते पैशाच्या बाबतीमध्ये कधीच कुणाला त्यांनी हे केलं नाही. उलट त्यांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या वेळेला ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्याच्यामध्ये मग समजा मराठवाड्यातल्या औरंगाबाद मधलं कॉलेज वगैरेची जमीन मिळवली निजामाकडून. ज्या वेळेला निजामाला एका केसमध्ये त्यांच्याकडून मदत झाली त्यावेळेला त्याने विचारलं काय पाहिजे मागा. एखाद्याने स्वतःच्यासाठी मागितलं असतं, त्यांनी स्वतःच्यासाठी नाही मागितलं, त्यांनी संस्था कॉलेज काढण्याच्यासाठी म्हणून जमिनीची मागणी केली आणि त्या जमिनीवरती आज आपण बघतोय की मोठीच्या मोठे कॉलेजेस उभे राहिलेले आहेत. अनेक ठिकाणी ते ज्या वेळेला जात होते काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला त्यांची मदत होत होती आणि मग त्यावेळेला तो व्यक्ती देखील त्यांना विचारायचा बाबा काय पाहिजे तुम्हाला, तर त्याच्याकडे ते काही मागत नव्हते. जमीन मागायची ती जमीन संस्थेच्यासाठी मागायची, स्वतःसाठी त्यांनी एकही जमिनीचा 1 इंच देखील तुकडा ठेवला नाही. जे काही जमिनी त्यांनी मिळवल्या त्या जमिनींच्या वरती आज मोठमोठे कॉलेजेस आपल्याला उभे राहिलेले दिसतात. हेच बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं काम आहे आणि ही त्यांची प्रवृत्ती आहे, ही त्यांची वृत्ती आहे. पण असं त्या नेतृत्वामध्ये काय होतं की एवढा सगळा समाज म्हणजे जसं महामानव म्हणून त्यांच्याकडे ओढला गेला असं त्या व्यक्तिमत्वामध्ये काय होतं ते थोडंसं जाणून घ्यायचं. म्हणजे एक तर बुद्धिमत्ता, एक तर संवाद कौशल्य आणि माणूस जोडायचा जो हातखंडा आहे त्यांचा, तर आणि कसं माणसं जोडली आणि ती टिकवूनही ठेवली. आजकाल माणसं जोडणं सोपं आहे पण ते टिकवणं कठीण आहे. बरोबर आहे. त्यांनी देखील ज्या वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये होतं त्यावेळेला त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नाव त्यांनी पक्षाला घेतलं. ज्या वेळेला नवीन पक्ष त्यांनी उभारला, शेड्यूल कास्ट फेडरेशन आधी होती, मग ब्रिटिशांनी एक नियम घातला की तुम्हाला ते यांचे हक्क पाहिजे असतील, अनटचेबल्सचे हक्क जर पाहिजे असतील तर मग त्याच्यासाठी तुमची वेगळी संघटना पाहिजे. मग ती त्यांनी एक वेगळी काढली होती. परंतु नंतर त्यांचा जो कल होता तो सगळा जो होता म्हणजे शेवटचं जे त्यांनी जे पत्र, खुले पत्र जे त्यांनी लिहिलं, त्या खुले पत्राच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण भारतीय लोकव्यवस्थेला डोळ्यासमोर ठेवून केलेलं ते पत्र आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अमुक एका जातीच्याच लोकांनी पुढारी व्हावं, नेते व्हावं असं नाहीये. तर सर्वांना ते आवाहन आहे की तुम्ही या आणि हा विचार तुम्ही घ्या डोक्यामध्ये आणि हा जो एक विचार आहे की ज्याच्यामधून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व
या गोष्टी विकसित होऊ शकतील. तर हा विचार तुम्ही डोक्यात घेऊन एखादी संस्था चालवा, संघटना चालवा आणि काम करा, हे त्यांच्या डोक्यातलं जे एक विचार होता, तो विचार त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी मांडला आणि संपूर्ण भारतीयांनाच एक प्रकारे त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. आणि अलीकडं म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की अलीकडं असं जाणवतं की आता जो समाज प्रगल्भ होत जातो तो मग बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारू लागतो. केवळ त्यांना तो नेताच मानतो असं नव्हे, तर त्यांच्या विचारांच्यावरच या देशाची सगळी रचना झाली. अनेक गोष्टी आहेत ना, म्हणजे बाबासाहेबांनी जसं सामाजिक प्रश्नांच्या वरती काम केलं, त्यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाच्या आधारावर ब्रिटिशांनी या देशामधल्या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला सुरुवात केली. ही सुरुवात केल्यानंतर देखील त्यावेळेला बाबासाहेबांचेच एक मित्र होते, ते आता नाव आठवत नाही, त्यांनी रिझर्व्ह बँकेचं पहिलं गव्हर्नर त्यांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं. म्हणजे बाबासाहेब स्वतः तिथे गव्हर्नर वगैरे झाले नाही, तर त्यांनी त्यांच्या मित्राच्या नावाला पाठिंबा दिला आणि ते त्या ठिकाणी ते हे झाले, गव्हर्नर झाले. आणि म्हणजे स्वतः किती अनेक गोष्टी आहेत तशा की त्यांनी ब्रिटिश म्हणजे ते हे असताना, देशाचे मंत्री असताना, ते जो पैसा आहे सरकारचा तो इतका माफक प्रमाणामध्ये वापरायचे, ते स्वतःचा गाडी खर्च देखील त्याच्यामध्ये घेत नसायचे. इतका त्यांचा तो स्वतःचा एक विचार होता. मी मगाशी सांगितलं ना की ते सामाजिक काम करताना देखील कधी कोणाकडून पैसे घेत नसायचे. त्यांना जर काय घरी रेशनसाठी याच्यासाठी पैसा लागला तर 2 तास जाऊन त्यांनी एखाद्या कोर्टात उभे राहिले की 4 पैसे मिळायचे, त्याच्यात ते घ्यायचे. तर हा त्यांचा तो सगळा तो एक असा चांगला त्यांचा एक भाग आहे. खरंच एक स्वभाव म्हणतो माणसाचा, आणि माणूस जसा घडत जातो तसा, आणि त्यांचा आदर्श आज सगळ्या तरुण पिढीने ठेवला पाहिजे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आहेत अविनाश महातेकर सर. प्रेक्षक तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ, आणि आज आपण अविनाश महातेकर सर यांच्याकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी जाणून घेतोय. सर, मला थोडं विचारायचं आहे की आताची तरुण पिढी जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन आपलं सगळं आयुष्य सगळं त्यांच्या समोर आहे, तर तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन कराल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांनी नेमकं काय शिकलं पाहिजे? आत्ताची जी तरुण पिढी आहे, मग ते मुलं असोत किंवा मुली असोत, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति अभ्यास करतात, बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करतात, मला त्यांच्याकडून अतिशय धन्य वाटतं. एक चांगली गोष्ट घडते आणि ती पण अशी घडते की जसे आज बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आम्हाला काय आठवतं, महाडचा सत्याग्रह पाण्यासाठी केला, मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, अशा ज्या गोष्टी आठवतात, याच्या पलीकडचे बाबासाहेब आंबेडकर शोधायचा ते प्रयत्न करतात. आणि आज त्यांच्या समोर जी काही साधनं उपलब्ध आहेत, या साधनांचा अतिशय चांगला उपयोग करून घेतात ते, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्यावर आधारित नवीन जनरेशन कशी उभी राहते हे ते त्याच्यामधून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही मला मोठी गोष्ट वाटते. यामध्ये कुठल्याही धर्मावरती टीका नाही, धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाहीयेत. उलट बाबासाहेब आंबेडकरांचे ते ज्याला काय म्हणता येईल की बाबा त्यांचं अनुयायी, पण ते बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घेतात एका वेगळ्या पातळीवर, आणि त्याला वर्तमानपत्रातले काही वर्तमानपत्र जी आहे ती त्याला आवर्जून प्रसिद्धी देतात. म्हणजे बाबासाहेब म्हटल्यानंतर नुसतं किधर भी चलो जय भीम बोलो किधर भी चलो असं एक जे झालेलं होतं, तसं न होता अतिशय व्यवस्थितरित्या बाबासाहेब आंबेडकर मांडायचा ते प्रयत्न करतात. ही गोष्ट मला
अतिशय भावते. म्हणजे प्रसंगी आपण देखील कमी पडू अशा प्रकारची मांडणी त्यांची ज्या वेळेला होते त्यावेळेला निश्चितच मन भावून जातं. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आता व्यापकरित्या सगळीकडे प्रचारात जातील, प्रचार होईल त्यांचा, याविषयी मला शंका वाटत नाही. मी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः ज्या ज्या विद्यापीठांच्या मध्ये शिकायला गेले त्या त्या विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांचा आज सन्मान केलेला आहे. त्या त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीनिमित्त काहीतरी त्यांनी स्मृतिशिल्प तयार केलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की आज देशातल्या जवळजवळ 91 देशांच्या मध्ये, जगातल्या 91 देशांच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आठवण म्हणून किंवा बाबासाहेबांच्या विषयीची श्रद्धा म्हणून त्यांचे पुतळे उभे केले गेले. आणि ठीक आहे, पुतळे उभे करून बाबासाहेब आंबेडकर केवळ जिवंत राहतील अशातला भाग नाहीये, परंतु या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मान्यता देण्याची ही जी परंपरा सर्वांची सुरू झालेली आहे ही सर्वात मोठी परंपरा आहे असं मला वाटतं. आणि बाबासाहेब आंबेडकर बघता बघता सगळ्या जगभरामध्ये एक द्योतक असं व्हायला लागलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती जगभर व्हायला लागलेली आहे. मी पुन्हा एकदा या सर्व पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि मी थांबतो. नक्कीच. आणि मला विचारायचं होतं की आता फक्त 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल हे 2च दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसून मला वाटतं वर्षानुवर्ष त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या चरित्रावर म्हणजे त्यांचं कार्य जाणून घेऊन तशा प्रकारे आपण वागणं आणि आपल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि आपण सुधारलो तर सगळा समाज सुधारेल असं नक्कीच आपल्याला एक आशा वाटते. आणि आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण अविनाश महातेकर सर यांना आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आमच्या आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन तसंच आचार्य 90 FM युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन विषयासह भेटूया. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. आचार्य